आवर्षण म्हणजे जिथं पाण्याची टंचाई आहे त्या ठिकाणी आपण ह्या पद्धतीचा वापर करतो. त्याच्यामध्ये सुरुवातीला 2x2x2 2x2x2चा खड्डा घ्यायचा आणि या खड्ड्यामध्ये अशा कमीत कमी 3 ते 4 इंच जाडीच्या पायपा चारी कोपऱ्याला उभा करून घ्यायचे आणि त्यानंतर खड्डा जो आहे तो खड्डा खालून एक 1.5 फुटापर्यंत भरून घ्यायचा आहे. खड्डा भरत असताना त्याच्यामध्ये आपण काय रेग्युलर फळबाग लागवड करत असताना किंवा रोपं लावत असताना जे काय खड्डा भरून घेतो त्याच्यामध्ये सिंगल सुपर फॉस्फेट असेल किंवा आणखी काय खतं असतील त्या पद्धतीनं ती सगळी मातीमध्ये मिक्स करून ती भरून घ्यायचं आहे. आणि वर जो अर्धा फूट खड्डा रिकामा राहिलेला असतो त्याच्यामध्ये परत मध्यभागी रोप लागवड करून तो खड्डा पूर्णपणे मोजून घ्यायचा आहे. आणि आता ही राहिलेली ज्या पायपा आहेत त्या पायपामध्ये काय करायचं आहे, सुरुवातीला अर्धा फुटापर्यंत शेणखत किंवा गांडूळ खत हे अर्धा फुटापर्यंत पाईपामध्ये भरून घ्यायचे. त्यानंतर जे राहिलेला उर्वरित जे पाईपाचा रिकामा भाग आहे त्या भागामध्ये वाळू किंवा जाड मोठ्या खडी जरी असेल तर ती खडी त्याच्यामध्ये भरून घ्यायची. त्यानंतर त्या पाईपा अलगद उचलून बाहेर काढायच्या. पाईपा बाहेर काढल्यानंतर जो काय आपला पाईपाचा जो भाग आहे त्या भागामध्ये खडी किंवा वाळू आणि त्याच्याबरोबर खाली गाठलेला आपला जो गांडूळ खत किंवा शेणखत असेल हा पोर्शन पूर्णपणे असं पाईपासारखा राहिला जातो. आणि ज्यावेळी आपण पाणी देतो ते एकदम कमी पाणी जरी तिथं गेलं तरी ते मातीमधून जे पाणी मुरत जायला जो वेळ लागतो त्याच्यापेक्षा फास्ट त्या चारी कोपऱ्याच्या ज्या पाईप उभा केलेले होते त्या भागातून पाणी ते एकदम मुळाच्या क्षेत्रामध्ये जातं आणि कमीत कमी पाण्यामध्ये झाडाला पाणी मिळतं. ह्याच्यामध्ये थोडंसं आपण हे करू अजून थोडंसं काय सगळ्यात महत्त्वाचं काय आहे आपल्याला आता ही मोहीम घ्यायची आहे. फळबाग लागवड करत असताना जिथं आपण नवीन फळबाग लागवड करतो विशेषतः आंबा असेल पेरू असेल तर ह्याच्यामध्ये चांगली टेक्नॉलॉजी द्राक्षेमध्ये वगैरे थोडी ही आहे पण ह्याच्यामध्ये आंब्यामध्ये वगैरे चांगलं आहे. ह्याच्यात सगळ्यात महत्त्वाचं ह्याचा आपल्याला जी मोहीम आहे ह्याच्यामध्ये आवर्षण म्हणजे आपल्याला EL इफेक्ट आहे तर त्याच्यामध्ये अल निनो इफेक्ट जो आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला नवीन मोहीम जी ॲड झाली आहे आवर्षण प्रवण भागामध्ये फळबागेचं हे करणं संरक्षण करणं आणि दुसरी त्याच्यात CRA टेक्नॉलॉजीचा वापर करणं. आता CRA म्हणजे काय क्लायमेट रेझिलियंट ॲग्रिकल्चर. आता क्लायमेट रेझिलियंट ॲग्रिकल्चरमध्ये जवळजवळ 39-40 प्रकारच्या टेक्नॉलॉजीज आहेत त्याच्यापैकी ही टेक्नॉलॉजी आहे. ह्याच्यामुळे फायदा काय होतो सगळ्यात महत्त्वाचा तर ही वाळूचा जो थर होतो आहे अमोलनं सांगितल्याप्रमाणे ह्या 4 पाईपामध्ये वाळूचा थर तयार होणार. आता ही पाईपा जी आहे त्या लहान पाईप आहे. आता साधारणतः 3 ते 2.5 ते 3 फुटाची 3 इंचाची जर पाईप वापरली तर त्याचा वाळूचा जो लेअर आहे तो मोठा तयार होणार आहे. आणि वाळूचा लेअर मोठा तयार झाल्यानंतर त्याच्यातनं आपण ज्यावेळेस ड्रिपमधून लिक्विड वगैरे देतो तर ह्याचं फिल्ट्रेशन रेट जास्त असतो, मातीचा फिल्ट्रेशन रेट कमी असतो. ह्याच्यातनं ॲटोमॅटिक न्यूट्रियंट्स असेल पाणी असेल तर लगेच त्या मुळापाशी जाऊन मिळते त्याच्यामुळे त्याची ग्रोथ चांगली होते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय ह्याच्यात जर समजा 1.5 वर्षाचं झाड असेल तर त्याच्यामध्ये 2.5 ते 3 वर्षाचं झाडाची जेवढी ग्रोथ होती तर ही 1.5 वर्षामध्ये ती झाड कवर करू शकते. ज्यावेळेस पाणी जास्त असते किंवा लोलँडमध्ये आपण जर कल्टिवेशन केलं तर त्यावेळेस काय होतं वरच्या भागामध्ये पाणी साठलेलं असतं पण ह्याचा फिल्ट्रेशनचा रेट जास्त असल्यामुळे ते पाणी आहे ते सगळं पूर्ण खाली घेऊन जातं. त्याच्यामुळे तो एक चांगला फायदा. त्याच्यानंतर हे करायचं कसं तर मगाशी सांगितल्याप्रमाणे अमोलनं पहिल्यांदा 1.5 फुटाचा 2x2चा खड्डा तर आहे आपल्याला माहीत आहे. 1.5 फुटाचा खड्डा पहिल्यांदा भरून घ्यायचा. खड्डा भरून घेत असताना माती कुजलेलं शेणखत तुमचं गांडूळ खत असेल तर गांडूळ खत त्याच्यानंतर सिंगल सुपर फॉस्फेट असेल किंवा आपला बेसल डोस जो असतो केमिकल फर्टिलायझरचा तर तो मिक्स करायचा. 1.5 फुटाचा खड्डा भरायचा. खड्डा भरल्याच्या नंतर आता आपल्याला रोप लावायचे. वर किती राहिला अर्धा फुटाचा खड्डा. रोप व्यवस्थित आपण लावून घ्यायचं आपल्या पद्धतीने. त्याच्यानंतर माती सारून अर्धा फुटाची माती जी आहे ती सारायची. रोप चुकून घेतल्याच्यानंतर पूर्ण खड्डा भरला जातो. खड्डा भरल्याच्यानंतर आपल्याला ही जी टेक्नॉलॉजी नंतर कार्य करते. तर हे भरत असताना तुम्हाला कुजलेलं शेणखत किंवा गांडूळ खत जे आहे ते पहिला अर्धा फुटाचा जो पाईप आहे तो अर्धा फुटाचा पाईप म्हणजे जोपर्यंत म्हणजे काय करायचं नॉर्मल लेवल अर्धा फूट कुठपर्यंत येतो पहिल्यांदा बघायचं. तेवढीच क्वांटिटी काय करायची आयडेंटिफाय करून बाजूला ठेवायचे. आणि त्यावेळेस ज्यावेळेस तुम्ही ॲक्च्युअली इथं पाईप गाडताय त्यावेळेस कळत नाही आपल्याला अर्धा फूटच भरला आहे का 1 फूट भरला आहे 1.5 फूट भरला आहे. तेवढंच क्वांटिटी आयडेंटिफाय करून ठेवली तर तेवढ्या क्वांटिटीचं त्यात गांडूळ खत टाकायचं. त्याच्यानंतर आपल्याला 1.5 फुटानं वर 1.5 फूट पाईप शिल्लक राहतो. 1.5 फुटामध्ये तुमची वाळू असेल किंवा सँड क्रश असेल तर ते त्याच्यामध्ये टाकायचं. ते टाकल्याच्यानंतर पाईप आहे ती वर उचलून काढायची. फक्त तो लेअर तयार करण्यासाठी आपल्याला हे पाईपाचा वापर करायचा आणि ती फिल्ट्रेशन रेट वाढवण्यासाठी हे 2 महत्त्वाचं आहे.
हे काही फार अवघड नाही, फक्त आपल्याला